राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। राम रसाची न चवी, आन रस न रुचती केवी। ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे। ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्मा। तस्मै श्री गुरुवे नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं, कपित्थजम्बुफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकम्। नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्। ॐ शुक्लां ब्रह्मविचारसार परमात्माधं, जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां, जाड्यन्धकारापहं, हस्ते स्फाटिकमालिका विधतिं, पद्मासने संस्थितां। वन्दे तां भगवतीं बुद्धिप्रदां शारदां, महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग। पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु
सेवे लागे सेवक धारो सेवे लागे सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया ज्ञान ज्ञान मूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दया नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् आता वैभासित पावन ती भासती पंचानन समान तया श्रोत्यांच्या चरणी जान साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षा मरेंद्र समान तयांच्या चरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जे कीर्तनी वहिवासित लोका तयांच्या चरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात तो जान ब्रह्मयाचा सुतो तो नारद जान नाम तितिक्षु तयांच्या चरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जाननवाळी कावतरला जयांची आपुळी तया छत्रपतींच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो जोडोनिया कर चरणी
ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे श्रीमंत साधू श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पाठातला आहे. अभंग जरी सर्वांच्या परिचयाचा नसेल बाबा तरी अभंगाचं शेवटचं चरण मात्र सर्वांचं ज्ञात आहे, पाठ आहे. काय अभंगाचं शेवटचं चरण? तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. ऐका, लक्ष द्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी या प्रस्तुत अभंगामध्ये स्वतःला पारमार्थिक क्षेत्रामध्ये जो अनुभव आला ना बाबा तो अनुभव म्हणजे हा प्रस्तुत अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाचं वर्णन माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी करावं. ऐका, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हा सर्वांच्या समोर ठेवायचा झाला ना फार सुंदर अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत मी कुणाचं काहीतरी ऐकल्याच्या नंतर मी ते तुम्हाला सांगितलं असं झालं नाही. काय केलं मी? जो अनुभव मी तुम्हाला सांगितला तो अनुभव स्वतः मी काय केलेला आहे, चाखलेला आहे. आणि मी स्वतः अनुभव चाखल्याच्या नंतर मग तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. ऐका, मग कोणता अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी चाखला, कोणता अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी ऐकला, अनुभवला? तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐका, जो राम 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 हे राम नाम जर का जो मुखानं उच्चारत असेल, मुखानं उच्चारल्याच्या नंतरनं तो मनुष्य राम स्वरूपाला प्राप्त होतोय, म्हणजे परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होतोय. आणि एकदा का परमेश्वर स्वरूप तो मनुष्य देह झाला ना की मग त्याला राम भगवान प्रभू रामचंद्राच्या पदावर जाऊन बसता येते. अभंगाच्या प्रथम चरणाचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे ऐकलं आणि तुमच्या समोर मांडलं असं झालं नाही, तर हे स्वतः मी अनुभवलं आणि अनुभवल्याच्या नंतर मी ते तुम्हाला सांगितलं. पहिलं चरण कळालं. दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. पृथ्वी तलावर बाबा प्रत्येक जो मनुष्य देह जन्म घेतो प्रत्येक देहाला सुख हे प्राप्त होतं, परंतु ते सुख काय क्षणिक आहे, काही काळापुरत आहे, काही मर्यादित आहेत. परंतु निरंतर सुख जर का या मनुष्य देहाला जर का मिळवायचं असेल ना, निरंतर सुख जर का कोणत्या गोष्टीमध्ये आहे तर ते फक्त आणि फक्त रामनामामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे मी कुणाचं ऐकलं नाही तरी मी स्वतः अनुभवलं आणि अनुभवल्याच्या नंतर मी ते तुम्हाला सांगतोय. ऐका, दुसरं चरण कळालं. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं राम रसाची येन चवी आन रसन रुचती केवी. राम जे नाम आहे ते राम नाम एकदा का चाखलं ही गोडी राहत नाही. हे वरचे जे तीनही अनुभव माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले ना कुणाचं ऐकलं नाही बरं, स्वतः जीवनामध्ये अनुभवलं आणि अनुभवल्याच्या नंतर तुमच्या आमच्या समोर मांडलं. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. अभंगाच्या प्रतिपाद्य विषयाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. दर सालाबाद प्रमाणे चालत आलेला भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मज पामराकडे आलेली आहे. खरं तर बाबा अगदी 2 दिवसापूर्वी बाबा दुकानावर आले होते. बाबांनी मला प्रश्न केला, प्रीती आज या वर्षी कोणता अभंग निवडला? बाबांना सांगितलं, बाबा राम म्हणता रामची होई जे. बाबांनी पुढचं पद म्हणून टाकलं. पाटे बाबांचा अभंग. मग गेल्या वर्षी कोणता अभंग निवडला होता ऐका. सांगायचं कारण एक, अखंड हरिनाम सप्ताहातील 3ऱ्या वर्षाची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे. मध्ये आधी कीर्तन काल्याची झाली, यात्रेची झाली, परंतु अखंड हरिनाम सप्ताहातलं 3ऱ्या वर्षाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या पदरात पडलेलं आहे. सांगू तुम्हाला, पहिल्या वर्षी मी कोणता अभंग निवडलेला ज्ञात आहे कुणाला? तुम्ही म्हणसाल, अगं सकाळी खाल्लेली भाजी आमच्या लक्षात राहत नाही आणि तुम्हाला 6 वर्षाचं विचारते. ऐका, पहिल्या वर्षी अभंग निवडला बाबा. झाले रामराज्य कायवणे आम्हासी, धरणे धरी पिके गाई वडिल्या म्हैसी. त्याच्यानंतर 3 वर्षानं मला पुन्हा सेवा करण्याचा योग आला. त्यावेळी बाबांनी अभंग निवडलेला रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आणि या वर्षी अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा निवडला. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. का निवडला? कारण जगद्गुरु तुकोबऱ्यांनी या प्रस्तुत अभंगामध्ये माझ्या राम नामाचं महत्व प्रतिपादित केलेले. अखंड हरिनाम सप्ताह आहे, भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त सप्ताह आहे. आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. तरी मी तुम्हा सर्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानते. ज्ञानोबराय तुकोबऱ्यांचा नामाचा घोष करणाऱ्या तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणाला स्पर्श करते. माझ्या भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणाला स्पर्श करते. ज्ञानोबराय तुकोबऱ्यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि कीर्तन रूपी सेवेकरिता जो मी निवडलेला अभंग आहे त्या अभंगाकडे बोलते. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे का. आता सर्वांना एक विनंती आहे, जेव्हा जेव्हा जगाच्या मालकाचं विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल ना, तेव्हा फक्त एक गोष्ट सांगू. 4 दिवस मी इथं बसलेले होते. प्रत्येक महाराज बाबा येत होता ना तेच सांगत होता, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा हातानं टाळी. बरं, हातानं नामचिंतन आणि मुखानं टाळी. बरोबर ना? बरोबर. हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन करायचं. कुणीही करत नव्हतं बाबा. माझं लक्ष होतं विठ्ठल. आता कीर्तनकार आपल्याच गावचा आहे, गावकरी आपल्याच गावचे. मग आता किती वेळ कीर्तन चालू द्यायचंय विठ्ठल. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल ना तेव्हा तेव्हा मुखानं काय करायचं? नामचिंतन करायचं आणि हातानं टाळी वाजवायची. आहे का? का सांगते? राम नाम घेतल्याच्या नंतर ना या मनुष्य देहावर कोणता परिणाम होतोय ना, हा अभंग आज मी निवडलेला आहे. मग आता शेवटला तुम्ही ठरवा. पूर्ण अभंगाचा सार तुमच्या समोर जेव्हा मांडल ना, मग शेवटला तुम्ही ठरवायचं राम नाम घ्यायचं की नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी स्वतः जीवनामध्ये परमार्थिक क्षेत्रातला आलेला अनुभव बाबा नमूद केलेला आहे. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या नामाचं महत्व गुण या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी गायलेले. भगवान प्रभू रामचंद्रांचं जे नाव आहे ते नाव किती श्रेष्ठ आहे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या नामामध्ये किती शक्ती आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं नाव तुमच्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवानं जर का उच्चारल्याच्या नंतरनं तुमच्या आणि माझ्या देहावर कोणता परिणाम होतो ना, तो अनुभव जगद्गुरु तुकोबरांनी या प्रस्तुत अभंगात सांगितलाय. ऐका, किती मोठं राम नाम आहे. विचार करायला गेलो, भगवान प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे तो अवतार फार मोठा आहे. किती मोठा अवतार आहे सांगू का बाबा? कारण शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवतामध्ये बाबा एकूण अंशात्मक 24 अवतार सांगतात. बाकीचे अवतार, त्या बाकीच्या अवतारांचं नवल सांगितलं नाही सर्वांनी. अनेक अभंग आहेत आपल्या समोर, फक्त 2 अवतारांचं नवल सांगितलेले. कोणत्या अवतारांचं नवल सांगितलं? राम आणि कृष्ण.
राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदयी मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगळी. राम आणि कृष्ण हे दोनच नाम साजिरी सांगितली. का बरं राम आणि कृष्ण नाम साजिरा सांगितलं? ऐका, कारण जे पूर्ण असताना ते साजिरा सांगतात. राम जे नाम आहे, भगवान प्रभू रामचंद्रांचा जो अवतार आहे, तो अवतार काय सांगितला? पूर्ण अवतार सांगितला. म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी काय सांगितलं? राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे. कशाकरिता भगवान प्रभू रामचंद्र अवताराला आले? ऐका, अवताराला नेमकं येतं कोण? अवताराला दोन जीव येतात. पहिले येतात जड आणि दुसरं येतात चेतन. बाबा, जडामध्ये दोन प्रकार पडतात, स्थूल आणि सूक्ष्म. जड अवताराला येत नाही. चेतनाचे बाबा तीन प्रकार पडतात, ब्रह्म, ईश्वर आणि जीव. ब्रह्म अवतार घेतो का? ब्रह्म अवताराला येत नाही. का? ब्रह्म काय? क्रिया रहित आहे. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. 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 ओ निराकार निर्गुण तुही रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. निराकार निर्गुण तुही रघुराया. निराकार निर्गुण तुझी रघुराया. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम ब्रह्म अवतार घेतो का? तर ब्रह्म अवतार घेत नाही. का? क्रिया रहित आहे. जीव अवतार घेतो का? जीवानं प्रथमतः अवताराला आलेला आहे. पुन्हा जीव अवतार घेईल का? तर नाही. ऐका, ईश्वर अवताराला कशा करिता येतो? भगवान प्रभू रामचंद्र कशा करिता अवताराला आले? धर्माचं पालन करण्याकरिता, दृष्टाचा संहार आहे करण्याकरिता. तुका म्हणे धर्म तवतापणे. आहे तुका म्हणे धर्म तवतापणे. केला नारायणे अवतार. केला नारायणे अवतार. आहे तुका म्हणे रक्षण करण्याकरिता, दृष्टाचा संहार करण्याकरिता आणि भक्ताचं रक्षण करण्याकरिता भगवान प्रभू रामचंद्र अवताराला आले. ऐका, जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं राम नाम घ्या. काय सांगितलं? राम नाम घ्या. मग तुम्ही मला प्रश्न केला, ताई राम नाम घ्यायचं ठीक आहे, मग राम नाम घेण्याकरता काही अधिकार लागतो का? तर ऐका, राम नाम घेणारा बाबा साधक सदाचारी असू द्या, गरीब असू द्या, सर्वसामान्य असू द्या, किंवा राम नाम घेणारा साधक विद्वान असू द्या, प्रत्येकाला जे फळ मिळतंय ना बाबा, ते फळ समान मिळतंय. जो जाणतेपणानं भगवान प्रभू रामचंद्रांचं नाम घेईल, जो नेमतेपणानं भगवान प्रभू रामचंद्राचं नाम घेईल, जाणतेपणानं म्हणजे
कळत भगवान प्रभू रामचंद्राचं नाम घेणारा आणि नेमतेपणानं म्हणजे नकळत प्रभू रामचंद्राचं नाम घेणारा प्रत्येकाला जे फळ आहे ना फळ ते प्रत्येकाला फळ सर्वसामान्य आहे. ऐका ना बाबा, मला जर का कुणी प्रश्न केला ना ताई राम नाम कुणी घ्यावं, त्याचं उत्तर मी एकच देईल बाबा, ज्याला मुख दिलंय ना, काय ज्याला मुख दिलंय ना आणि ज्याला मुखानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करता येतं ना त्या प्रत्येकानं जगाच्या मालकाचं नामचिंतन करावं. विठ्ठल किती श्रेष्ठ आहे जगाच्या मालकाचं नाम. माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी पुरावा द्यावा बाबा. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे. कोण तुकोबर आहे वो? ज्या जगद्गुरु तुकोबरांच्या घरी साक्षात काळानं भांडी घासावी बाबा. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत असे. ते जगद्गुरु तुकोबराय पुरावा देत आहेत. काय राम म्हणल्याच्या नंतर ना राम स्वरूपाला काय होते प्राप्त होता येते. किती मोठं राम नाम आहे याचा एक अगदी छोटासा पुरावा तुम्हाला देऊन जाते. विठ्ठल विठ्ठल. बाबा काशीला एक आनंद आश्रम म्हणून एक आश्रम आहे आणि त्या आनंद आश्रमामध्ये सर्व संत मांदियाळी बसलेली होती, सर्व विद्वान लोक बसलेली होती. राम नाम किती मोठं आहे पहा. सर्व विद्वान लोक बसलेली असताना त्या विद्वान लोकांमध्ये चर्चा चालली होती बाबा. त्या विद्वानांमधला एक विद्वानानं उठावा आणि प्रश्न करावा, काय रे कोण रे म्हणे ती जना. अरे त्या जनाला भेटण्याकरता साक्षात जगाचा मालक येतोय. फक्त येत नाही बाबा, तिचं दळण कांडण करू लागतोय. आता जी विद्वान लोक असतात ना बाबा ती सहसा असं कुणावरही विश्वास ठेवत नाही. डोळ्यानं पहिल्यांदा पाहतात आणि मग त्याच्यावर विचार करतात. काय करायची हो माझी जनाबाई? त्या घरामध्ये बसायची. काय करत होती सांगू का? अखंड या मुखानं जगाच्या मालकाचं नामचिंतन करत होती बाबा. भगवान परमात्म्याप्रती तिची भक्ती होती ना, त्या भक्तीच्या जोरावर त्या नामचिंतनाच्या जोरावर जगाचा मालक तिचं दळण कांडण करत होता. कसं दळण कांडण करत होता हो? ऐका ना, पूर्वीच्या बाया जात्यावर बसायच्या. जात्यावर आई एवढी सुंदर गाणी, एकदा सूर लावला ना की ती गाणी काय करावी ऐकूशी वाटत होती हो. कशी गाणं म्हणायची होती? म्हणायची का एकदा? बर मी म्हणते माझ्या पाठी मग एकदा म्हणा बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके हा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. आवाज येऊ रे की जरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. हा आवाज येऊ द्या. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. आपण जसं गाणं म्हटलं ना जात्यावर, ऐका ना ऐका. माझी जनाबाई बाबा एकदा का त्या जात्यावर बसली ना, जात्यावर बसायची. त्या जात्याचा तो खुंटाच ना, खुंटा आता नाही ना, ज्ञात नाही त्याच्यामुळे. विठ्ठल त्या जात्यावर एकदा का माझ्या जनीनं बसावं, तो खुंटा हातामध्ये घ्यावा, त्यात ते धान्य टाकावं आणि जगाच्या मालकाचं भजन करायची. कसं भजन करायची सांगू? आकाशाचा चंद्रबाई
माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनाच्या घरात आकाशाचा चंद्रबाई माझ्या अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. एकदा का माझी जनाबाई त्या जात्यावर बसली नाही, जगाच्या मालकांना धावत यावं आणि माझ्या जतीचं ते जात्याचा जो खुंटा आहे ना तो खुंटा काय करावा ओढावा. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. ओ तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी वाजवा टाळ्या, काय एकदा का जना माझी त्या जात्यावर बसली ना बाबा, दळण करायला लागली ना, की जगाचा मालक तिला काय करू येत होता, दळण करायला येत होता. नुसता दळण करायला येत नव्हता, ज्या साडी असायच्या ना पूर्वी साडी, त्या साडी काढण्याकरता देखील जगाचा मालक येत होता बाबा. पुरावा आला पुरावा. साडी कांडिता कांडिता घाम आला पंढरी नाथा, देवा हाती आला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. जगाचा मालक साडी कांडत होता. अहो साडी कांडता कांडता माझ्या जगाच्या मालकाच्या हाताला फोड्या येत होता. हो फोड्या, त्या फोड्या पाहून माझी जना म्हणत होती, देवा विठ्ठला आता तरी तू काय रे ते कांडण्याचं जे मुसळ आहे ना ते मुसळ सोड. ज्या वेळेला काशीमध्ये त्या आनंद आश्रमामध्ये ती लोक चर्चा करत होती ना बाबा, त्या लोकांमध्ये कबीर नावाचा एक वारकरी होता आणि त्या कबीर नावाच्या वारकऱ्यानं सांगावं, अरे कानावर वार्ता आलेली आहे जना नावाच्या व्यक्तीची, जगाचा मालक येतोय दळण कांडण करायला. ज्या अर्थी कानावर वार्ता आली त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी सत्य असणार आहे, याच्यामध्ये काहीतरी खरं असणार आहे. काय करूया आपण पंढरपूरला जाऊया आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर ना तिथं खरं नेमकं येतो का जगाचा मालक भेट द्यायला हे नक्की जाऊन पाहू. ऐका, सर्वांनी उठावं आणि पंढरपूरला यावं आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर ना माझ्या जनाच्या त्या झोपडीमध्ये डुंकून पाहावं आणि जगाचा मालक काय करत होता, माझ्या जनीला दळण कांडण करायला येत होता. ऐका, ज्यावेळी आश्चर्याची गोष्ट घडल्याच्या नंतर ना आपल्या मुखातून बापरे आई ग शब्द निघतो ना, काही वेळेला आपण मुखामध्ये हाताची बोटं घालतो ना,
त्याप्रमाणे सर्वांना हाताची बोट घालावी आणि माझ्या जनीला शरण शरण जावं. जनीला शरण गेल्याच्या नंतर ना सांगावं, जना काय करतेस ग जीवनामध्ये, काय केलं ग जीवनामध्ये. जगाच्या मालकानं येऊन तुझं दळण दळावं. ऐका, माझ्या जनीनं उत्तर द्यावं. सांगू तुम्हाला काय करते जीवनामध्ये. दासी नामयाची म्हणून नामदेवरायांची दासी आहे, परंतु या मुख मला जे जगाच्या मालकानं जे बोलायला मुख दिलंय ना, त्या मुखामध्ये सतत त्या जगाच्या मालकाचं नामचिंतन आहे. या नामचिंतनाच्या बळावर जगाचा मालक येतोय आणि माझं दळण कांडण करतोय. ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पुरावा द्यावा. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, राम एकदा का म्हटलं ना की त्या राम स्वरूपाला प्राप्त होता येतं आणि एकदा का त्याला प्राप्त झालो त्याच्या पदावर बसता येतं. हे कशाच्या बळावर, तर नामाच्या बळावर. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाचा राम म्हणता रामची होई जे. पदी बैसोनी पदवी घेईजे. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, या मनुष्य देहाला जन्माला आला ना, आलाय ना मनुष्य देहाला. बाबा 84 लाख प्रकारच्या योनी सांगितल्या. 84 लाख प्रकारच्या योनीतील तुमच्या आमच्या सारख्या मनुष्य देहाला प्राप्त झालेला हा मानव देह आहे. मला सांगा, बाकीच्या योनी आहेत, बाकीचे जे अवतार आहेत, त्या अवतारांना त्या योन्यांना बोलता येतं का हो? आणि कहे ज्ञान नाही कोणी, 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 आणि
मनुष्य देहाला सुंदर असं मुख दिलेले जगाच्या मालकानं. मग या मुखानं आपण जगाच्या मालकाचं नामचिंतन केलं पाहिजे की नाही? ऐका ना, महर्षी वाल्मिक काय करायचे ज्ञात आहे? जो खांदा आहे ना, त्या खांदावर एक लाकूड होतं, लाकूड. रस्त्यानं येणारे जाणारे जी लोक आहेत ना, त्या लोकांना अडवायचे. अडवल्याच्या नंतर ना धान्य लुबाडायचे, धन लुबाडायचे. जो कोणी धन धान्य देत नसेल ना बाबा, त्या लाकडानं त्या लोकांचा जीव घ्यायचे. त्या लाकडाला अगणित लोकांचं रक्त लागलेलं होतं. ऐका, या महर्षी वाल्मिकींचा संग कुणाशी झाला? कुणाशी झाला? माझ्या नारद महर्षींशी झाला. वाल्मिकींचा विठ्ठल वाल्मिकींचा संग कुणाशी झाला? नारद मुनीशी झाला. ऐका, ज्या क्षेत्रामध्ये माझे महर्षी वाल्मिक बाबा हत्या करत होते ना, त्या रस्त्यानं एके दिवशी माझ्या नारद मुनींनी यावं. एवढी हत्या करायची, एवढे मोठे गुंड होते. ऐका ना बाबा, वाचता वाचता माधव महाराज मगर, गुरुवर्य माधव महाराज मगरांचं बाबा अचानक एक वाक्य वाचलं. एवढे मोठे गुंड होते वाल्मिकी. जर का वाल्मिकींचं स्वप्न जरी झोपेमध्ये पडलं ना बाबा, तरी अंथरुण ओलं होत होतं. काय अंथरुण? एवढे मोठे गुंड होते वाल्मिकी. ऐका ना, या वाल्मिकींचा संग माझ्या नारद मुनीशी यावा. एके दिवशी ज्या भागामध्ये हत्या करत होते ना, त्या हत्या करणाऱ्या त्या भागातून माझ्या नारद मुनींनी जावं, पाहावं. वाल्मिकींनी त्यांच्या जवळ जावं आणि पाहिल्याच्या नंतर बोलावं. ऐका ना नारद मुनी, काय धन्य, काय धने, जे काही धनधान्य आहे ना, ते तुम्ही मला काय करा, देऊन टाका. ऐकावा. माझ्या नारद मुनींनी बाबा हसावं आणि सांगावं, अरे किस्सा ठेवायला पैसाच नाही माझ्याकडे, पैसा ठेवायला माझ्याकडे किस्साच नाही. काय ऐकाय पैसा ठेवण्याकरता माझ्याकडे किस्सा नाही. बरोबर ना? आता बरोबर आहे. पैसा ठेवण्याकरता माझ्याकडे किस्सा नाही आणि तुम्ही माझ्याकडे बाबा धन मागता. माझ्याकडे धन नाही. ठीक आहे, मग मरायला तयार राहा. ऐका, माझ्या महर्षी वाल्मिकींनी सांगावं, ठीक आहे. नारद मुनींना प्रश्न करावा, मरायची भीती वाटत नाही. नारद मुनींनी प्रश्नाचं उत्तर द्यावं, अरे मरणाला घाबरतो तो मानव आणि मरणाला जो घाबरत नाही त्याला संत म्हटलं जातं. मरणाची भीती मला वाटत नाही. काय करतो रे वाल्या? किती या हत्या करतोय? तुला एक प्रश्न करू, या हत्या तू जो करतोय, या हत्या तू पुन्हा करतोय का? माझ्या वाल्मिकींनी उत्तर द्यावं, हत्या करतो पुन्हा करिता माझ्या घरामध्ये माझे जे मुलं बाळ आहेत ना, माझी जी पत्नी आहे ना, त्या पत्नींकरता हत्या करतो. ऐक, ज्या मुलाबाळांकरता हत्या करतोस, ती मुलं बाळा तुझ्या या पापामध्ये सामील आहेत का? ऐका ना बाबा, ज्याप्रमाणे कापुराच्या डबीमधून कापूर बाहेर काढल्याच्या नंतर निसर्गाच्या वातावरणाशी कापुराचा संबंध आला की कापूर काय होत असतो? वितळतो. त्याप्रमाणे त्या वाल्याचं मन काय व्हावं? वितळावं. वितळण्याच्या नंतर नारद महर्षींना शरण जावं आणि नारद मुनींना सांगावं, ज्या घराकडे पाठ केली आहे ना, ज्या घराकडे पाठ करून मी जी पाप करतोय ना, त्या घराचा, त्या संसाराचा दुर्गंधी तू मला इथून पुढे कधीच येऊ देऊ नकोस. मग काय करू जीवनामध्ये? ऐक, माझ्या नारद मुनींनी सांगावं, तू एक गोष्ट कर, राम जे नाम आहे ना, ते राम नाम तू मुखाने उच्चार. वाल्मिकींनी सांगावं, मला राम नाम उच्चारता येत नाही. का उच्चारता येत नाही? ज्याच्याकडे पुण्य असताना त्यालाच राम नाम उच्चारता येतं. आपल्याकडे आहे ना पुण्य, मग आपण मुखाने राम नाम घेतलं पाहिजे. ऐका, वाल्मिकींनी सांगावं, नारद मुनींनी सांगावं वाल्मिकींना, ज्याच्याकडे पुण्य त्याला राम नाम घेता येतं, ज्याच्याकडे पुण्य नाही त्याला राम नाम घेता येत नाही. ठीक आहे, मग तुझ्या कुळातला सांगतो, तुझ्या संबंधातला सांगतो, राम नाम येत नाही ना तुला, मग राम या शब्दाचा तू उलटा शब्द कर, मरा 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 म्हण. किती? कधीपर्यंत? जोपर्यंत मी वापस पुन्हा येत नाही ना तोपर्यंत. ऐका, माझ्या वाल्मिकींनी मरा 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 हा शब्द उच्चारावा. त्याचा राम 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 कधी झाला कळलं नाही आणि वाल्याचे नुसते महर्षी वाल्मिक झाले नाही बाबा,
भगवान प्रभू रामचंद्र महर्षी वाल्मिकांच्या शब्दाच्या पलीकडे तिळा इतकं देखील गेले नाही. विठ्ठल बोलिले वाल्मिक कैकेची करीन बोलिले वाल्मिक कैकेची करीन वरतोडी दावीद म्हणे नामा वरतोडी दावीद बोलिले वाल्मिक कैकेची करीन वरतोडी दावीद म्हणे नामा वरतोडी दावीद म्हणे नामा बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. भगवान प्रभू रामचंद्र वाल्मिक महर्षींच्या शब्दाच्या पलीकडे तिळा इतकं देखील गेले नाही. तिळा इतकं गेले नाही. एवढं नाही केले रामायण राम केले रामायण रामा केले रामायण रामा वाल्मिकींचं उघ चरित्र पाहिलं तर कोण होते हो? अस्सल गुंड होते. वाल्मिकींचे महर्षी वाल्मिक झाले कशाच्या बळावर? राम नामाच्या बळावर. ऐका माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी सांगावं, जो राम नाम घेईल ना राम रसाची चवी आन रसन रुचती गेवी ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. जीवनामध्ये जीवनाला आलात ना खरं सुख जर का तुम्हाला भोगायचंय ना, कारण बाबा सुखाची व्याख्या केलेली आहे. सुख नाही कोठे आलिया संसार वाव हाव बरी होऊ नका दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार वाया रे झाड हरी सांगितलेला आहे. काय आभास सांगितला. मग जीवनामध्ये जीवनाला आलात निरंतर सुख जर का या जीवाला प्राप्त करायचं असेल ना तर माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे सुख आहे कशामध्ये? या जगाच्या मालकाच्या नामामध्ये. ऐका असं सांगत नाही, मी अनुभवलं ते तुम्हाला सांगतोय. अभंगाचं
मग जीवनामध्ये काय करा, हे राम नाम जे सांगितलं ना, या राम नामाचा तुम्ही काय करा, उच्चार करा. विठ्ठल विठ्ठल. कारण भगवान प्रभू रामचंद्रांचं नाम सांगितलं बाबा. भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवताराकडे गेलं ना, सर्व जे अवतार आहेत, सर्व अवतारांपैकी सर्वात आदर्श अवतार जर का कुणाचा सांगितला तर माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांचा सांगितलं. किती श्रेष्ठ आहे नाम. हे नाम एकदा का उच्चारलं की प्रत्येक जी गोष्ट आहे ती गोष्ट तरत आहे. कोणती कोणती गोष्ट तरती आहे का? राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं, जिस पर कृपा करे वो राम, वो पत्थर भी तर जाते हैं, वो पत्थर भी तर जाते हैं. बाबा याला पुरावा द्यायचा झाला ना, ऐका. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्याम. भगवान प्रभू रामचंद्राचं बाबा नाव एका वानरानं काय करावं, दगडावर टाकावं. कशावर? दगडावर टाकलं. दगडावर, ऐका ना, दगडावर टाकलं नाव आणि तो दगड पाण्यावर ठेवला तर तो दगड देखील तरंगला. सेतू बांधला आणि सेतू बांधल्याच्या नंतरनं रावण जो होता ना, त्या रावणाच्या एका साधकानं उठावं आणि काय करावं, रावणाकडे यावं. रावणाकडे आल्याच्या नंतर रावणाला प्रश्न केला. रावण महाराज ऐका, आमच्या कानावर एक वार्ता आली. वार्ता अशी आली, भगवान प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकलं आणि दगडावर टाकल्याच्या नंतर तो दगड काय झाला, पाण्यावर तरंगला. काही नाही म्हणे महाराज, तुम्ही आमचे कोण आहेत, महाराज आहेत ना. तुमच्याकडे आमचा एक हट्ट आहे बाबा. कोणता हट्ट? तुमचं देखील नाव आम्ही काय करतो, दगडावर टाकतो. तो दगड आम्ही पाण्यावर ठेवतो आणि पाण्यावर ठेवल्याच्या नंतर तो दगड काय झाला पाहिजे, तरंगला पाहिजे. आता रावणाला बाबा टेन्शन आलं थोडंसं. काय करावं, कसं करावं? ठीक आहे म्हणे, तुम्ही टाका नाव. ऐका ना, दगडावर नाव टाकलं. रावणाच्या समोर दगड दिला आणि दगड दिल्याच्या नंतर रावणानं काहीतरी बोलावं. तो दगड पाण्यावर सोडावा आणि ऐका बाबा, तो दगड देखील पाण्यावर तरंगला. सर्व झालं, सर्वत्र चर्चा झाली, सर्वत्र हाहाकार झाला, मिरवणूक निघाली. का? भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावानं दगड करता ठीक आहे, परंतु आमच्या महाराजांच्या नावानं देखील काय करतोय, दगड करतोय. ऐका बाबा, सांगू खरं, आपला नवरा किती पाण्यामध्ये ना, काय ऐका, आपला नवरा किती पाण्यामध्ये ना, फक्त हे कुणाला ज्ञात असतं, बायकोला ज्ञात असतं. ऐका, रावणाच्या पत्नीनं मंदोदरीनं रावणापाशी यावं बाबा, प्रश्न करावा. काय हो, भगवान प्रभू रामचंद्राचं नाव दगडावर टाकलं, दगड तरंगला, ज्ञात आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावानं दगड तरंगतात यात नवल नाही, त्यांच्या नावानं तर माणसंही तरंगतायत. मग नेमकं तुम्ही काय केलं की तुमच्या नावानं दगड तरंगली? ऐका, रावणानं सांगा बाबा, तुला काय करायचंय? कुणी सांगितलं तुला या उठा ठेवा? हो ना बाजूला. नाही महाराज, सांगा ना. ऐका, रावणानं उत्तर द्यावं. सांगू तुला, ऐक. ज्यावेळी साधकांनी दगड माझ्या हातामध्ये दिला ना, हातामध्ये दिल्याच्या नंतर तो दगड मी मुखासमोर घेतला आणि त्या दगडाला शपथ घातली. तुला शपथ आहे, तुला रामाची शपथ आहे, तू जर का तरंगलास तर पहा. आणि रामाच्या नामानं हा दगड तरंगला. तू ऐक, झाकली मूठ 1.25 लाखाची, कुणाला सांगू नको बरं. ठीक आहे म्हटली, नाही सांगत. ज्या वेळेला रावण सीता मातेला नेण्याकरता येत होता ना, अनेक रूप धारण करून, त्या वेळेला या मंदोदरीनं रावणाला सांगावा, बाबा काय हो मालक, अनेक रूप धारण करून जाता सीता मातेला आणायला. मग एक साधा सुद्धा प्रकार आहे, हा उपाय का करत नाही तुम्ही? अनेक रूप धारण केली, मग तुम्ही भगवान प्रभू रामचंद्राचं रूप घेऊन का सीता मातेला आणायला जात नाही? रावणानं सांगावं, अगं मंदोदरी, तुला वाटत नाही का मी हे केलं नसेल? सांगू, या रामामध्ये ताकद किती आहे. अगं एकदा का या रामाचं रूप धारण केलं ना
रूप धारण केल्याच्या नंतर या अंगामध्ये या शरीरामध्ये कामच उरत नाही. ही शक्ती माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांकडे. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये जीवनाला आलो ना बाबा. जीवनामध्ये जीवनाला आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे? राम नाम घेतलं पाहिजे. गर्भवासाचं दुःख देखील दूर करण्याची ताकद जर का कशामध्ये आहे ना तर ती माझ्या राम नामामध्ये. एवढं माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी आमच्या समोर पुरावे द्यावे. मग या मनुष्य देहाला आलो, मुखामधून नामचिंतन करता येतंय. मग आल्याच्या नंतर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो का? करतो का? करतो. ऐका, आता सर्वांनी हातानं नामचिंतन करायचं. बरोबर बरोबर बरोबर. हातानं टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं नामचिंतन करायचं. विठोबा चवी आन रसन रुचती केवी. हे राम नाम एकदा का या मुखामधून घेतलं ना की मग या मुखाला दुसऱ्या कोणत्याही नामाची गरज राहत नाही. ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी 4 चरण सांगितली. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घईजे. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची न चवी आन रसन रुचती केवी. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अनुभव तुमच्या समोर मांडले मी. ऐका, मांडले हे अनुभव, परंतु हे अनुभव मी असं कुणाचं ऐकलं आणि तुम्हाला येऊन सांगितलं असं झालं नाही. तर हे अनुभव मी स्वतः चाखले आणि मग तुमच्या समोर मांडले. तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. ऐसे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. खरं जीवनामध्ये सुख चाखायचं नाही का, तर जीवनामध्ये खरं सुख खरंच नामामध्ये. ऐका ना, सुंदर नरदेह प्राप्त झालेला आहे. कधी जाऊ कधी काही जाऊ सांगता येणार नाही. क्षणाचा भरोसा नाही आपल्याकडं. सांगू तुम्हाला, परमार्थ करायचा झाला, नामचिंतन करायचं झालं तर असं आपल्याला सांगितलं नाही की घरदार सोडा, संसाराचा त्याग करा, कुठेतरी हिमालयामध्ये जा, नामचिंतन करा, असं सांगितलं नाही हो. दिवसाचे 24 तास आहेत, परंतु त्या 24 तासातील सुंदर नरदेह जगाच्या मालकानं निर्माण केला. मग 24 तासापैकी 1 तास सोडा, पण आपण 10-15 मिनिटं तरी त्या जगाच्या मालकाला नाही देऊ शकत का बाबा? सांगू तुम्हाला या नामाची ताकद. सांगू, ऐका, भगवान प्रभू रामचंद्र साक्षीला आहेत. या नारद गादीवरून सांगतेय, जीवनामध्ये जर का नामचिंतन तुम्ही करत असाल ना, या नामचिंतनाच्या बळावर जीवनामध्ये कितीही मोठ्यातली
मोठी संकट येऊ द्या, जीवनामध्ये नामचिंतन करत असाल ना, तर तो जी अडचण आहे त्या अडचणी तो जगाचा मालक तारल्याशिवाय राहायचा नाही. ही त्या नामचिंतनाची काय ताकद आहे. बाबा सांगू तुम्हाला, आमच्या महिला मंडळांचं खरं तर कौतुक करावं लागेल. काय कौतुक करायचं सांगू का? सर्वसाधारण महिला आहेत बाबा. अगदी कोणतीही महिला शिक्षित नाहीये, उच्च शिक्षित नाहीये, उच्च पदावर कामाला नाहीये. अशी कोणतीच महिला नाही की 25, 30, 35,000 रुपये पगार घेते. सांगू बाबा, कामाला जायचं झालं ना, दिवस 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 त्या उन्हातानामध्ये राबतायत आणि मग 300-400 रुपये पगार तुम्हाला आम्हाला मिळतोय. ऐका, नवल काय सांगायचं सांगू तुमचं. जीवनामध्ये बाबा आपल्याकडे ही मानसिकता हवी आहे. जीवनामध्ये जे कमावलेलं आहे सगळं जगाच्या मालकाला देऊ नका, त्यातला एक तुकडा तरी जगाच्या मालकाला देऊ की नाही. बाबा माझ्या महिलांचं कौतुक करायचं या गोष्टीचं. कोणती महिला कामाला नाहीये, उच्च शिक्षित नाहीये, 300-400 रुपये पगार घेते, दिवसभर उन्हातान्हात राबतीये. परंतु काही दिवसापूर्वी काही महिलांनी एकत्र आल्या आणि एकत्र आल्याच्या नंतर 200 होऊ द्या, 300 होऊ द्या, 400 होऊ द्या, काहींची मानसिक आर्थिक परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार जे काही पैसे देता आले ते पैसे बाबा गोळा केले. 4-2 महिला इथून निघाल्या, पुण्यामध्ये गेल्या आणि पुण्यामध्ये जाऊन या जगाच्या मालकाकरिता, माझ्या विठ्ठल रुक्मिणी करिता बाबा सुंदर सुंदर वस्त्र घेऊन आल्यात. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. सांगू तुम्हाला, 400 रुपयातली 350 रुपयातला तुम्ही 1 रुपया त्या जगाच्या मालकाला दिला ना, दिल्याच्या बदल्यात तो जगाच्या मालक तुम्हाला दुप्पट दिल्याशिवाय राहायचा नाही. ही त्या जगाच्या मालकाची ताकद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, बाबा जीवनामध्ये जन्माला आला ना, आल्याच्या नंतर त्याचं काय करा, नामचिंतन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अगदी 5 मिनिटं घेऊ ना, घेऊ 5 मिनिटं घ्या. तरुण वर्ग आहे आपल्या इथे बाबा. आमच्या या भागाचं सांगायचं ना कौतुक, आमच्याकडे तरुण मुलं येऊन बसतायत कीर्तनात. आज ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या कृपा आशीर्वादानं वेगळ्या वेगळ्या गावामध्ये प्रवचन कीर्तनाचा योग येतो बाबा. परंतु एकही असा तरुण नाही की धर्म मंडपामध्ये येऊन बसतोय. आज आमच्या चिखलगावचं कौतुक आहे, कौतुक. कारण आमची अख्खी जी तरुण जी मुलं आहेत ना, ती मुलं आज काय झाली आहेत, त्यांच्याकडे एकदा टाळ्या वाजवा. ऐका, या धर्म मंडपामध्ये माझे छत्रपती राजे आहेत. अगदी 5 मिनिटं आमचे यशवंत महाराज बाबा सांगतातच नाही, शिवाजी महाराज फक्त तुमच्याकरिता 5 मिनिटं घेते बरं. विठ्ठल या जगतामध्ये तुमच्या आणि माझ्यासारखा मनुष्य देह जन्माला आला. तुमच्या आणि माझ्यासारख्या मनुष्य देहाला एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर का कोणामुळे मिळाला असेल ना, तर तो माझ्या राजांमुळे मिळालाय. अहो, हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचा झाला, उगीच निर्माण झालं नाही बाबा. या हिंदवी स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या जीवाची आहुती दिली, प्राणांचे बलिदान दिले ना, तेव्हा कुठं हा स्वराज्य निर्माण झालेला आहे. मग या स्वराज्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर जीवन जगायचं कसं जीवन जगायचं, तर याच्या पुढे आदर्श कुणाचा घ्यायचा झाला तर तो माझ्या राजांचा आदर्श घेतला पाहिजे. काय केलं जीवनामध्ये राजांनी सांगू. अगदी 1-2 मिनिटाचा प्रसंग सांगते. ज्या वेळेला कल्याणाच्या सुभेदाराची सून बाबा, ज्या वेळी काही साधकांनी, काही मावळ्यांनी घेऊन माझ्या छत्रपती राजांच्या समोर उभी केली. बाबा दिसायला एवढी देखणी होती, एवढी देखणी होती, काळ्या रात्रीमध्ये देखील चमकत होती. किती देखणी होती ती सुभेदाराची सून सांगू तुम्हाला. काळ्या राती तडपत होत जिच्या रूपाचं उन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन. अरे तिला पाहून आई म्हणाला, राजा तो शिलव
देखील चमकत होती हो. परंतु माझ्या छत्रपती राजानं काय म्हणावं तिला, आई जाई हो माते लोकांची काया, आम्ही विठुराया दैके नव्हे, आम्ही विठुराया दैके नव्हे. एवढा माझ्या राजाचा अभिमान. बाबा तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्य जीवाला माझ्या राजांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, यात नवल नाही. त्यांच्या कट्टर समर्थकांना देखील त्यांच्या अभिमानाचा स्वाभिमान होता हो. ज्या वेळेला राजे छत्रपती शिवाजी राजे पुण्यामध्ये आले, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, निघून गेले. प्रकार घडला, शाहिस्ते खानाची बहीण राजांच्या शाहिस्ते खानाकडे यावं, म्हणावं भैया ज्यावेळी छत्रपती राजे आले त्यावेळी माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा गायब झालेला आहे. मला असं वाटतं माझ्या लेकराला छत्रपती शिवाजी राजे घेऊन गेले. ऐका, त्या शाहिस्ते खानाने उत्तर द्यावं. तुला वाटतं ना छत्रपती शिवाजी राजे तुझा मुलगा घेऊन गेले असतील? निश्चिंत राहा. जेवढा जीव मी तिच्यावर लावणार नाही, जेवढा जीव तू त्याच्यावर लावायची नाही ना, तेवढा जीव ते छत्रपती शिवाजी राजे लावतील. आपल्याला अभिमान आहे, यात नवल नाही. त्या कट्टर समर्थकांना देखील अभिमान आहे. म्हणून जीवन जगायचं झालं ना, तर जीवन जगत असताना माझ्या राजांचा आदर्श घेऊन जीवन जगा. निश्चितच आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. या अखंड हरिनाम सप्ताहाची 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली तरी तुम्हा सर्व ग्रामस्थांचे मी या ठिकाणी आभार मानते. कीर्तनासाठी उपस्थित सर्व श्रोतू वर्ग असेल, अनेक विभागातून, अनेक गावातून अनेक श्रोतू वर्ग आलेला आहे, टाळकरी वृंद आलेला आहे, वादक गायनाचार्य सर्वजण आलेले, सर्वांच्या चरणाला स्पर्श करते. विशेष करून कीर्तनाची साथ करण्याकरता अगदी बाबांचं 5 ते 6 सुंदर प्रवचन झालं. आमचे गोरे बाबा एवढ्या लांबून इथं आलेत. बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. अगदी 10 दिवस त्यांना आपण बांधूनच ठेवलेले. आमचे कंधारे बाबा असतील, कंधारे बाबा अगदी कुठेही असू द्या, कानाकोपऱ्यामध्ये सेवा असू द्या, बाबांना फोन करावा, बाबा या ठिकाणी यायचे. बाबा अगदी कामातून वेळ काढतात, परंतु कीर्तनासाठी उपस्थित राहतात. आमचे कंधारे बाबा असतील, अगदी गायनामध्ये विशारद पदवी घेत आहेत, त्याच्यावर शिक्षण घेत आहेत, MA BEd करतायत. आमचे निखिल दादा असतील, अगदी सुंदर आवाज, दादांनी सूर लावावा आणि त्यांचा फक्त सूर ऐकत राहावा. आमचे निखिल दादा गुजर असतील, आमचे शिळवणे आप्पा असतील, आमचे माझे वडील असतील, त्याचप्रमाणे आमचे यशवंत महाराज असतील, अगदी सर्व ग्रामस्थ वर्ग, आमचे सनस बाबा असतील, आमचे यशवंत बाबा असतील, तबल्याची सुंदर साथ, आमचे जंगम दादा असतील, स्वामी दादा असेल, आणि विशेष ज्यांचं अभिनंदन इथं करायचं, आळंदीवरून आमचे दादा शूटिंग करण्याकरता इथं आलेले आहेत. दादांसाठी ज्ञानोबा नामाचा जयघोष करणाऱ्या तुम्हा सर्वांच्या चरणाला स्पर्श करते. चुकला वाकला असेल माझ्या बुद्धीचा दोष, परंतु जे काही आले असेल माझ्या गुरूंची कृपा, आई वडिलांची कृपा, ज्ञानोबा तुकोबऱ्यांची कृपा तुमच्या समोर सादर केलं. तुमच्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करते आणि सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.